नमस्कार. आजच्या भागात तुम्ही बघाल की आम्ही रोपणी करणार आहोत. म्हणजे आमचा प्लॅन आहे. परवापासून पाली सुधागडमध्ये महापूर आलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही जिथे राहतो पालील सिटीला शिवांशमध्ये, तिथे लकीली एवढा पाऊस म्हणजे पाऊस तेवढाच आहे. डोंगर वगैरे तुम्ही बघू शकता, अजूनही चालूच आहे पाऊस. पण आमच्या शेतात लकीली पाणी एवढं नाही आलंय की त्याला पूर म्हणता येईल. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आता ऑलरेडी आपली रोपं मोठी झालेली आहेत, तर आपण थोडीशी त्याची आज रोपणी करून घ्यावी. आणि सकाळी 7 पासून 8 पासून करूया असं प्लॅनिंग केलं. आणि आता साधारण 9:15 झालेले आहेत. 9:15ला आम्ही आता चाललोय प्लॉटकडे. तुम्हाला एक छोटा टूर घडवतो. आणि वर्कर्स आम्ही ऑलरेडी बोलवलेले आहेत आणि त्यांनी साधारण 8 वाजता काम चालू केलं होतं. त्याच्या मोळ्या वगैरे बांधायला लागतात त्याचं, तर ते मी तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवेनच. तर बघूया आपली राईसची रोपणी. मागच्या वर्षी पण आम्ही केली होती, पण ती रेकॉर्ड करता आली नव्हती. यावेळेला म्हटलं पूर्ण प्रोसेस आपण रेकॉर्ड करू, त्यामुळे अख्खी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार. चला तर मग, चला या. तर तुम्हाला मी आता माझं फार्म दाखवतोय. प्रिन्स, तू इथेच थांब. चला. तर ही काही आमचे प्लांट्स आहेत, तुम्ही बघू शकता. इथे थोडीशी एक फुलबाग बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळी फुलांची झाडं आम्ही इथे लावलेली आहेत. त्यानंतर ही काही आम्ही दुसरी झाडं लावलेली आहेत. फ्रुट्स आहेत याच्यात म्हणा, किंवा लेमनची वगैरे लावलेली आहेत. ही गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही कल्टिवेट करतोय. चला, तर आपण आता जो शेताचा भाग आहे, एक छोटं शेत बनवलंय, तिथपर्यंत जाऊ आपण. चला. सो लेट्स सी द फार्म. ओके, सो लेट्स गो. So there, as you see, our workers have been working since morning and सकाळपासून ते चालू आहे. आपण थोडंसं जाऊन बघूया ते कसं काम करतात. या. त्या मोळ्या कशाने बांधताय तुम्ही? तर त्याच काय म्हणतात, सेपलिंगनी त्याला बांधलं जातंय. त्याचाच दोरा म्हणून वापर करून त्याची मोळी बनवली. भारतीताई, तू नक्की काय करतेस ते मला बघायचंय. हा, त्यामुळे हळू दाखव जरा. हा, त्याची अशी मोळी केली, अशी गाठ मारली, टाकला. बघा, हे अशा तयार झाल्या मुळ्या. तर हा आहे बेसिकली आपल्या राईस फार्मचा भाग. तुम्हाला दाखवून देतो. सो दिस इज द एरिया राईट अप टू देअर. इथून आपण खाली उतरलो, तो पुढे तिथे झाडाच्या पलीकडे त्या फेन्स पर्यंत, तिथून हा असा आला या फेन्स पर्यंत. हे पूर्ण आपण इथे भात शेती करणार आहोत. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा मूळ उद्देश काय आहे की तुम्हाला कळलं पाहिजे. आता हे तर आम्ही चला तुम्हाला नुसतं रेकॉर्ड करून दाखवतोय, पण खरा शेतकरी जो असतो ते बघा, भारतीताईला काहीतरी मिळालेलं आहे. चला तिथे दाखवू आपण. मी तुमच्याशी संवाद साधतो, पण तोपर्यंत आपण भारतीताईला काय मिळालं ते बघूया. मारू बिरू नको त्याला. नाही नाही, ते एक नॅचरल सिस्टम असते आपली जमिनीमध्ये, ज्याच्यात अर्थवर्म्स असतात, क्रॅब्स असतात, उंदीर असतात, साप असतात. ते एकमेकांना खाऊन जगतात. आपण त्याच्यामध्ये कशाला जायचं? त्यांचं हे करून दे त्यांना काय ते. हा, तर भारतीताईला खेकडा मिळाला, तिने तो सोडून दिला. सोडून द्यायलाच हवा, कारण आपण निसर्गाच्या मध्ये येऊ नये. आता हा महापूर इथे आलेला असताना पाली सुधागडला, तो बघा सूर्य पण आलेला आहे.
विच इज गुड न्यूज. 4 दिवसांनी आम्हाला सूर्यदर्शन झालेलं आहे. त्यामुळे बहुतेक हा पाणी ओसरणार आणि आम्ही रोपणीचा करेक्ट वेळ घेतलेली असं आपण समजू शकतो. हां, तर सांगण्याचं माझं मेन कारण हे होतं की खरा शेतकरी जो असतो, ज्याच्याकडे 2 एकर 4 एकर 10 एकर 20 एकर जमीन असेल, तो किती मेहनत घेत असेल, त्याला किती श्रम पडत असतील हे सगळं करताना. त्याच्यानंतर 3 महिने 4 महिने थांबा तो भात मोठा व्हायला, मग त्याची कापणी करा, त्याला जोडपा, त्याच्यातनं ती प्रोसेस करून काढा आणि आपल्याला जेव्हा तो राईस मिळतो तेव्हा आपण त्याच्यावरती किती घासाघीस करतो. किंवा कुठलंही उत्पन्न जे असतं त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स म्हणा, फ्रुट्स म्हणा, सगळ्या गोष्टींसाठी मेहनत खूप लागते. पण आपण एखाद्या रोड साईड बसलेल्या वेंडर बरोबर जेव्हा आपण भाज्या घ्यायला जातो किंवा फळं घ्यायला जातो किंवा कुठल्याही प्रकारचे मिरची, कोथिंबीर, लिंबूसाठी सुद्धा आपण इतकी घासाघीस करतो. पण जो मूळ शेतकरी असतो त्याला किती त्रास पडत असेल, किती त्याला एफर्ट्स लागत असतील, त्याचा आपण कधीच विचार करत नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की जेवढे माझे व्यापारी बंधू आहेत त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा, त्यांच्या श्रमाचं फळ त्यांना द्यावं, जेणेकरून एव्हरीवन इज हॅपी. हा माझा बेसिक उद्देश आहे या सगळ्या व्हिडिओज मागे तुम्हाला सांगण्याचा.